नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण लंबदुभाजकाचा प्रमेय आणि कोनदुभाजकाचा प्रमेय, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम अँड अँगल बायसेक्टर थेरम. बिफोर दॅट, त्याच्या आधी वी लर्न व्हॉट इज मीन बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर अँड व्हॉट इज मीन बाय अँगल बायसेक्टर. कोनदुभाजक आणि लंबदुभाजक म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. समजा हा रेषाखंड असेल, रेषाखंड ए बी, आणि यामध्ये अशी रेषा जी ए बी ला लंब असते आणि तिचे दोन समान भाग करते, लंबदुभाजक. आणि त्यालाच म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर. लंब म्हणजे काटकोन करणे, म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे काटकोन करणे, आणि दुभाजक दोन समान भाग करणे. बायसेक्ट, बाय म्हणजे दोन, सेक्ट म्हणजे भाग, दोन समान भाग करणे, त्याला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे समजा मी अशी रेषा काढली, तर ही रेषा लंब आहे, लाईन एल परपेंडिक्युलर ए बी, लाईन एल लंब ए बी, अँड एम इज इक्वल टू एम बी, एम इज इक्वल टू एम बी, दॅट टू पार्ट्स आर इक्वल. हे दोन भाग एम आणि एम बी सारखे असतील तर आणि तरच या रेषेला लंबदुभाजक म्हणतात. कोनदुभाजक, कोनदुभाजक म्हणजे काय? समजा हा कोन आहे पी क्यू आर, मी एक बाण काढला मी एस, हा रे क्यू एस, बघा किरण क्यू एस, किरण क्यू एस मुळे कोन पी क्यू एस पी क्यू आर चे दोन समान भागात विभाजन होते, बघा हे दोन भाग, तेव्हा या क्यू एस ला दुभाजक म्हणतात. Because of ray QS, that angle divides into two equal parts. That means angle PQS is equal to angle SQR and is equal to angle PQR. म्हणजे कोन PQS बरोबर SQR बरोबर 1/2 PQR असं असेल, then and then QS is a bisector. तेव्हा QS ला अँगल बायसेक्टर असं म्हणतात, कोन दुभाजक असं म्हणतात. आता आपल्याला बघायचं आहे लंबदुभाजकाचा प्रमेय, म्हणजे याला लंबदुभाजकाचा प्रमेय पण म्हणतात. ते दोन पार्ट आहेत त्याचे, बघा परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमचे दोन भाग आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. इथे मराठीत दिले बघा मी, आणि इंग्लिश मध्ये पण दिले. आज तो भाग समजून घेऊ आपण. बघा पहिली आकृती आहे, पहिला भाग सांगतो एव्हरी पॉइंट, म्हणजे जो ही रेषा एल आहे, रेषा एल वरील, मराठी सांगतो, रेषा एल वरील कोणताही एक बिंदू घ्या, प्रत्येक बिंदू म्हणजे कोणताही बिंदू घ्या, एव्हरी पॉइंट, रेषा ह्या रेषेवरील हा जर लंबदुभाजक असेल तर लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून, म्हणजे दोन भाग सारखे समदूर असतो. हा भाग सारखा, हे सारखं, हे सारखं, हे सारखं, म्हणजे यातला कोणताही बिंदू घ्या तो या टोकांपासून समदूर असतो. एव्हरी पॉइंट लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर, याच्यावरचा प्रत्येक बिंदू इक्विडिस्टंट म्हणजे समदूर फ्रॉम एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट, या सेगमेंटच्या एंड पॉइंट म्हणजे टोकाच्या बिंदूपासून समान अंतरावर असतो. हा झाला पार्ट फर्स्ट. आणि पार्ट सेकंड, point which are equidistant from the end points of segment, म्हणजे असा पॉइंट जो ह्या एंड पॉइंट पासून अंत्यबिंदू पासून समान अंतरावर असेल, म्हणजे समान, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, हा पॉइंट समदूर आहे, हा पॉइंट समदूर आहे, हा पॉइंट समदूर आहे, हा पॉइंट समदूर आहे. मग समदूर या टोकांपासून समान अंतरावर असणारा बिंदू लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर. परत पहा इंग्लिश मध्ये सांगतो, एव्हरी पॉइंट लाईज ऑन, every point which is equidistant from end points of segment lies on perpendicular bisector. कोणताही बिंदू की जो अंत्यबिंदूपासून समदूर असेल तो त्या लंबदुभाजकावर असेल. असे दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट बघा, आता मी तुम्हाला पक्ष साध्य म्हणजे गिवन टू प्रूव्ह कंस्ट्रक्शन आणि प्रूफ. गिवन म्हणजे पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता
तोंडी सांगणार आहे त्यामुळे नीट लक्ष द्यायचंय तुम्हाला. हे स्वतःला लिहायचंय वहीमध्ये. हा झाला थेरम झाला पार्ट 1. त्याला P1 म्हणजे पार्ट 1 म्हणायचं. हा पार्ट 2. पार्ट 1 झाला. काय सांगितलं पार्ट 1 परत एकदा सांगतो. आता लंबदुभाजक दिलाय तुम्हाला थोडक्यात. एव्हरी पॉइंट ऑन दॅट परपेंडिक्युलर बायसेक्टर इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. याच्यावरचा लंबदुभाजकावर प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. समदूर. समदूर म्हणजे हा पॉइंट घेतला समजा तर हे जे अंतर आहे हे अंतर सारखं असतं. हे झालं साध्य. AP आणि BP. AP इज इक्वल टू BP म्हणा किंवा AP कॉन्ग्रंट BP म्हणा किंवा AP एकरूप रेख AP एकरूप रेख BP. पक्षात काय दिलंय इथे एक पॉइंट घेतो. लाइनियल इज परपेंडिक्युलर. बघा तोंडी सांगतो. लाइनियल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. पॉइंट P इज एनी पॉइंट ऑन लाइन L. स्पष्ट झालं. परत पहा. लाइनियल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB and point P is any point on the line L. पक्ष मराठीत सांगतो आता बघा किंवा आधी सगळं सांगतो सिद्ध कन्स्ट्रक्शन पर्यंत. ड्रॉ AP and BP. आता बघा मराठीमध्ये पक्ष रेषा L. रेषा L ही रेख AB ची लंबदुभाजक आहे आणि बिंदू P हा रेषा L वरील कोणताही बिंदू आहे. बिंदू P हा रेषा L वरील कोणताही बिंदू आहे. साध्य AP बरोबर PB. AP बरोबर PB. सिद्धता रचना AP व BP जोडा. ड्रॉ म्हणजे जोडा. झालं. आता सिद्धता बघा बरं का. दोन त्रिकोण दिसतात तुम्हाला. त्रिकोण APM व त्रिकोण BPM मध्ये इकडून सेमीवाल्याने म्हणायचं इन. बरोबर. आता बघा बरं हे दोन त्रिकोण मला एकरूप दाखवायचे. कॉन्ग्रंट दाखवायचे. कॉन्ग्रंट यू हॅव टू शो दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. नंबर 1 एकरूप दाखवायचे. PM कॉन्ग्रंट PM. आधी इंग्लिश मध्ये सांगतो. PM कॉन्ग्रंट PM कॉमन साइड. PMA कॉन्ग्रंट अँगल PMB each angle 90 degree. AM congruent MB given. Why it is given? AM congruent MB perpendicular bisector. Bisector म्हणजे divided into two equal part. बघा PM congruent PM common side. PMA congruent angle PMB each angle 90 degree. AM congruent MB given and hence triangle PAM congruent angle PMB yes side angle side SAS test. हा चौथा आकडा झाला. आणि पाचवा आणि हेन्स PA congruent PB corresponding sides of congruent triangle. It is a corresponding sides and hence PA is equal to PB. हा U आलं फक्त PA is equal to PB. PA is equal to PB. आता मराठी सिद्धता बघा. त्रिकोण APM व त्रिकोण BPM मध्ये बघा बघा पहिला आकडा PM रेख PM एकरूप रेख PM सामायिक बाजू. कोण PM हे एकरूप PMB प्रत्येकी काटकोन. रेख AM एकरूप रेख MB. पक्ष पक्षात काय दिलेलं आहे दोघं सारखे म्हणजे काय लंब दुभाजक दिलेलं आहे ना तुम्हाला. लंब पण आहे आणि दुभाजक म्हणजे दोन भाग करतो म्हणून 3 आकडे झाले. आणि म्हणून चौथा आकडा दोन त्रिकोण एकरूप. बाजू कोण बाजू बाको बाय करूता कसोटी. परत 4 आकडे सांगतो. त्रिकोण PAM व PBM मध्ये PM एकरूप PM सामायिक बाजू. कोण PM एकरूप PMB प्रत्येकी काटकोन. AM एकरूप MB पक्ष आणि म्हणून दोन त्रिकोण एकरूप बाकोबा एकरूपता कसोटी. आणि याची ही बाजू याची बाजू म्हणजे दोन एकरूप होती म्हणून PA एकरूप PB एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू
आणि म्हणून 6वा आकडा PA बरोबर PB 5 वरून. हे आपलं साध्य आहे विधान 5 वरून. हे तुमचं साध्य होतं PA बरोबर PB. आता हा पहिला पाठ झाला. दुसरा पाठ नीट लक्ष द्या. आता दुसरा पाठ. दुसऱ्या पार्ट मध्ये ते काय म्हणतात, एनी पॉइंट डिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ अ सेगमेंट. म्हणजे हा सेगमेंट आहे AB आणि ही एक लाईन आहे. या लाईन वरचा एनी पॉइंट, आता P इज एनी पॉइंट ऑन लाईन L. एनी पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स. हा पॉइंट इक्विडिस्टन्स असेल. इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट्स, एंड पॉइंट पासून ऑफ सेगमेंट, सेगमेंटच्या लाईज ऑन च्या वर असतो. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट, सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो. मग हा पॉइंट P हा लाईन L वर असतो, म्हणजे ती परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो. म्हणजे तुम्हाला तो परपेंडिक्युलर बायसेक्टर दाखवायचा. म्हणजे टू प्रूव्ह लाईन L इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB given, काय म्हणणार, given ABB any segment and PA is equal to PB, PB congruent, PA congruent PB, that is given equidistant. बरोबर आहे का? तुम्हाला हे इक्विडिस्टन्स दिलेलं आहे. गिवन मध्ये एवढं भरपूर झालं. P is any point असं म्हणा. P is any point PA congruent P is any point on line L. म्हणतात L नको जाऊ द्या असं म्हणा. झालं का? गिवन झालं, टू प्रूव्ह झालं. कन्स्ट्रक्शन, एक रचना करावी लागेल. टेक लाईन L, ड्रॉ लाईन L passing through point M. लाईन L काढा, M मधून जाणारी. प्रूफ सांगतो बघा. आता आधी इंग्लिश मध्ये ऐकून घ्या. PM एक ग्रुप घ्या दोन त्रिकोणामध्ये, PM, PAM आणि PM तेच त्रिकोण. सेगमेंट PM कॉन्ग्रुएंट सेगमेंट PM, कॉमन साइड PA कॉन्ग्रुएंट PB गिवन. आणि वन मोर पार्ट. कोणता एक भाग राहिला सांगा बरं. आपल्याला काय दाखवायचंय? परपेंडिक्युलर बायसेक्टर दाखवायचंय. मग सांगा तिसरा भाग. हा M मिड पॉइंट घेतलेला आहे ना. M already any point equidistant from the end points of the segment lies on the perpendicular bisector of the segment. म्हणजे आपल्याला आता या ठिकाणी AM बरोबर MB दिलेला आहे तुम्हाला. बघा बरं नीट आकृती. कुठे दिलंय? तर आपण कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ लाईन L पासिंग थ्रू मिड पॉइंट से वापरायचा. मिड पॉइंट M ऑफ सेगमेंट AB. इथं राहिलं होतं बघा आपलं. ड्रॉ लाईन L पासिंग थ्रू मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. मग आता बघा खूप परत दोन ट्रायंगल मध्ये PM कॉन्ग्रुएंट PM, AM कॉन्ग्रुएंट MB. हा कॉमन साइड, हे कन्स्ट्रक्शन म्हणा. आणि PA कॉन्ग्रुएंट PB गिवन. साइड 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 म्हणजे टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ट्रायंगल PAM कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PBM. साइड साइड साइड. यस टेस्ट 4 आकडे झाले. कळलं का? दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. पाचवा हे दोन अँगल घ्यायचे. अँगल PMA कॉन्ग्रुएंट अँगल PMB करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. पण हे दोघं जण लिनियर पेअर आहे म्हणून PMA अधिक PMB is plus is equal to 180 angles in linear pair. हे दोन लिनियर पेअर आहेत पण
5 काय म्हणतो दोघं सारखे येतं पीएमए आणि पीएमबी म्हणजे कोण आहे पीएमए किती वरून 5 ची किंमत 6 मध्ये टाकली फ्रॉम 5 अँड 6 आणि किती पीएमए झाले बघा बरं किती झाले 2 पीएमए 7 वरून फ्रॉम 7 2 भागिले गेला 180 अपॉन 2 म्हणजे 90 फ्रॉम 8 आणि हा 90 आला पीएमए म्हणजे लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट AB फ्रॉम 9 कंस्ट्रक्शन मध्ये हा मिड पॉइंट आहे एम आणि आता आपण आणलंय हा परपेंडिक्युलर आहे हेन्स उत्तर लिहून टाकायचं लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB हे लिहिता पेज नंबर 40 वर आहे बघा व्यवस्थित फक्त आपल्या पद्धतीने लिहायचं असं स्टेटमेंट कॉज आता मराठी वाले बघा बरं बघा पक्ष काय म्हणणार पक्ष पक्षामध्ये तुम्ही काय लिहिणार पी हा कोणताही एक बिंदू पी हा बिंदू असा आहे की पी ए बरोबर पीबी बरोबर आहे का पी हा बिंदू असा आहे की पी ए बरोबर पीबी असंच लिहायचंय फक्त हा त्यानंतर साध्य साध्य काय दाखवायचंय रेषा एल ही लंबदुभाजक आहे रचना बिंदू मध्यबिंदू रेषा खंड एबीचा एम हा मध्यबिंदू घेऊन त्यामधून जाणारी रेषा एल काढा किंवा रेषा एल अशी काढा की जी रेख एबीच्या एम या मध्यबिंदूतून जाते सिद्धता त्रिकोण पीएम व पीबीएम मध्ये बघा पहिला आकडा पीएम एकरूप पीएम सामायिक बाजू एम बरोबर एमबी रचना केली आपण आणि तिसरा पीए बरोबर पीबी पक्षात लिहिलेलं आहे मग बाजू 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 दोन त्रिकोण एकरूप झाले चौथा आकडा त्रिकोण पीएम एकरूप त्रिकोण पीबीएम बा 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 एकरूपता कसोटी मग एक हे दोन त्रिकोण एकरूप म्हणून हे संगत कोण एकरूप पी एम ए एकरूप पीएमबी एकरूप त्रिकोणाचे संगत कोण येते पण पहा बरं रेषे जोडतील पण आहे दोघांची बेरीज 180 रेषीय जोडीतील कोण पण 5 काय म्हणतो पीएमबी म्हणजे पीएमए मग पीएमए याच्याऐवजी परत पीएमए बरोबर 180 5 ची किंमत 6 मध्ये टाकली 5 व 6 वरून किती पीएमए झाले 2 पीएमए बरोबर 180 7 वरून 2 भागिले गेला पीएमए बरोबर 180 भागिले 2 90 8 वरून मग पीएमए 90 झाला म्हणजे ही रेषा एल लंब झाली मग रेषा एल लंब रेषा खंड एबी 90 वरून आणि म्हणून 10 म्हणतो लंब आहे रचना म्हणते 2 भाग सारखे आहे म्हणून रेषा एल ही रेख एबी ची लंब दुभाजक आहे अशा पद्धतीने आता आपला लंब दुभाजकाचे प्रमेयाचे दोन्ही भाग संपले तुम्ही स्वतः वही पुस्तकामध्ये पान नंबर 40 वर दिलेले आहे 39 40 छानपैकी वही मध्ये लिहायचे आहे महत्त्वाचा प्रमेय आहे आता आपण जाऊया कोन दुभाजकाच्या प्रमेयाकडे ज्याला अँगल बायसेक्टर थिअरम असं म्हणतात दोन्ही थिअरम तुमच्या फ्युचर मॅथमॅटिक्स पुढच्या गणितासाठी अतिशय महत्त्वाची आहेत याचा उदाहरणांमध्ये उपयोग करावा लागतो आता बघा अँगल बायसेक्टर
अँगल बायसेक्टर थेरम म्हणजे कोन दुभाजकाचा गुणधर्म. काय गुणधर्म आहे बरं? कोन दुभाजकाचा गुणधर्म. पहिला पण दोन पार्ट आहे बघा. पहिला पार्ट काय म्हणतात? एव्हरी पॉइंट ऑन द अँगल ऑन द बायसेक्टर is bisector of an angle is equidistant from the sides of angle. आणि पार्ट 2 भाग 2 काय आहे? पॉइंट which is equidistant from any point, equidistant from sides of an angle is on the bisector of the angle. बघा मराठीमध्ये सांगतो तर इंग्लिश मध्ये आधी अर्थ समजून घेऊया. काय अर्थ आहे? एव्हरी पॉइंट बघा ए बी सी आणि असा एक बाण काढतो. हा दुभाजक काढला बघा. एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर. आता हा बायसेक्टर आहे. रे बीडी इज अ बायसेक्टर ऑफ एबीसी. इफ एंड ओनली दॅट टू अँगल्स आर. याचा मेजर बरोबर याचा मेजर बरोबर हा एबीसी. दॅट्स व्हाय रे बीडी इज कॉल्ड बायसेक्टर. बरं एव्हरी पॉइंट याच्यावर एक पॉइंट घेतला बघा डी. इथं घेतो. किंवा तुम्ही वेगळा पॉइंट घेऊ शकता. कळलं का? आपण असं करू वेगळा पॉइंट घेऊ. हा डी राहू दे असाच. तिथं मी पी घेतो. आता हा पी इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड. हे साइड्स आहेत बघा. कोणाच्या साइड्स ऑफ अँगल आहे. इथून एक परपेंडिक्युलर टाकावं लागेल. इथून एक परपेंडिक्युलर टाकावं लागेल. दॅट इज द डिस्टन्स. याला एम म्हणू किंवा याला एम म्हणू आणि याला एन म्हणू. PM and PN are the distance of point P from sides of angle. PM आणि PN हा every point on the bisector. आपण एक P पॉइंट घेतला. एक is equidistant समदूर असतो from the sides of म्हणजे दोघं सारखे दाखवायचे. मग बघा to prove हा हे आपल्याला थेरम समजून घ्यायचा आहे. याच्यावरचा प्रत्येक पॉइंट हा घेतला हे जर काढला असं that distance is equal equidistant from sides. कळलं? म्हणजे कुठलाही पॉइंट घेतला हे डिस्टन्स सारखं असेल ते समज. हा आता पार्ट 2 समजा हा पॉइंट पी घेतलाय. समजा एव्हरी पॉइंट सो एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड्स ऑफ एंगल. समजा इथे आतमध्ये अंतर्भागामध्ये इथे एक पॉइंट घेतला आणि हा साइड्स पासून समदूर आहे. हा एक घेतला इज इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड्स ऑफ अँगल. दॅट मीन्स इट लाईज ऑन द बायसेक्टर. म्हणजे तो कुठे असेल? बायसेक्टर असेल. म्हणजे तुम्हाला दोन पार्ट दाखवायचे असेल लंब दुभाजकाचे अँगल बायसेक्टर होतं तसं दिसेल. परपेंडिक्युलर बायसेक्टर सारखेच. आता मराठी सांगतो बघा. काय कोन दुभाजकावरील कोणाच्या दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा कोणाच्या बाजूपासून समदूर असतो. बघा कोणाच्या दुभाजकावरील दुभाजक हे याच्यावरील प्रत्येक बिंदू
हा बाजूपासून समदूर म्हणजे दोघं जण सारखे असतातच. जर हा दुभाजक असेल तर MP = NP असतं. कळतंय का? आणि पार्ट 2 काय सांगतो? कोणाच्या बाजूंपासून समदूर असणारा बिंदू, समदूर असणारा कोणताही बिंदू हा कोण दुभाजकावर असतो. म्हणजे काय बघा, समजा हा कोण आहे, आतमध्ये अंतर्भागात एक बिंदू घेतला आणि हा बिंदू कोणाच्या बाजूपासून तुम्हाला असं दिलंय, हे दोन अंतर सारखे दिलेत, PM = PN, तर हा बिंदू कोण दुभाजकावर असतो. कळलं? असे दोन मार्ग आहेत. आता बघा याचे सिद्धांत सांगतो, महत्वाचे प्रमेय आहेत, त्यामुळे नीट समजून घ्या. सिद्धांत काय आहे बघा पहिल्याची. आता पहिला परत बघा, कोण दुभाजक प्रत्येक बिंदू म्हणजे बिंदू P इथं असेल, D असेल, अंगीवंत असेल, कोणाच्या बाजूपासून समदूर असतो म्हणजे दोघं जण सारखे दाखवायचे. टू प्रूव्ह किंवा साध्य PM = PN गिवन म्हणजे पक्ष. आता पक्ष काय होईल बघा, कोन ABC चा BD हा दुभाजक आहे, म्हणजे रे BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. हे तुम्हाला दिलंय, बरोबर आहे का? आणि पॉइंट P इज एनी पॉइंट on ray BD. PM is equal to PM perpendicular ray BA, PM perpendicular ray BA and PN perpendicular ray BC. लंब असेल, परपेंडिक्युलर असेल तरच ते डिस्टन्स असतं त्या पॉइंटचा त्या बाजूपासूनचं, म्हणून ते परपेंडिक्युलर असणं गरजेचं आहे. परत पहा काय काय गिवन आहे. आधी इंग्लिश मध्ये सांगतो. रे BD इज अ बायसेक्टर ऑफ ABC. पॉइंट P लाइज ऑन रे BD and PM perpendicular रे BA, PN perpendicular रे BC. बरोबर आहे का? मराठीमध्ये किरण BD हा कोन ABC चा दुभाजक आहे. P हा किरण BD वरचा कोणताही बिंदू आहे आणि PM लंब किरण BA आणि PN लंब किरण BC. संपलं. आता गिवन झालं, टू प्रूव्ह झालं, आता प्रूफ, पक्ष साध्य झाला, आता सिद्धता. सिद्धतेमध्ये बघा दोन त्रिकोण दिसतात का तुम्हाला? इन ट्रायंगल BMP ट्रायंगल BNP, या दोन त्रिकोणामध्ये किंवा इन ट्रायंगल म्हणायचं. पहिला आकडा बघा, तीन आकडे तोंडी सांगणार तुम्ही लिहायचे. BP कॉन्ग्रंट BP. आता इंग्लिश मध्ये सांगतो, दोघांमध्ये कॉमन साइड. कळलं का? एक आकडा झाला. MBP अँगल MBP कॉन्ग्रंट NBP, हे दोन कॉन्ग्रंट तुम्हाला बायसेक्टर दिलेले म्हणजे कारण गिवन, हे दोन अँगल कॉन्ग्रंट गिवन. आणि PMB कॉन्ग्रंट अँगल PNB, ईच अँगल 90 डिग्री. मग बघा बरं का, साइड या ट्रायंगल मध्ये बघा, साइड अँगल किंवा अँगल साइड, ही टेस्ट आपल्याला नाहीये नवीन याच्यामध्ये, तरी पण लिहायची आपण. ट्रायंगल BMP कॉन्ग्रंट ट्रायंगल BNP SAA टेस्ट. आणि म्हणून पाचवा आकडा, दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले म्हणून PM कॉन्ग्रंट PN. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, आणि म्हणून दोन कॉन्ग्रंट झाले म्हणून सारखे फ्रॉम 5.
समजा आता मराठीत सांगतो बघा. त्रिकोण बीएमपी व बीएनपी मध्ये पहिला आकडा बीपी कॉन्ग्रंट, बीपी एकरूप बीपी सामायिक भुजा, एमबीपी एकरूप एनबीपी दिलंय तुम्हाला कोण दुभाजक म्हणजे पक्ष, आणि पीएमबी एकरूप पीएनबी प्रत्येकी काटकोन किंवा प्रत्येकी 90 अंश म्हणून दोन त्रिकोण एकरूप. मराठीमध्ये बघा बाजू कोण कोण, बाजू कोण कोण किंवा कोण कोण बाजू, सॉरी कोण कोण बाजू, कोकोबा म्हणा किंवा बाकोको म्हणा. एकरूपता कसोटी दोन त्रिकोण एकरूप झाले, पीएम एकरूप पीएम एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, आणि म्हणून एकरूप म्हणजे लांबी सारखी, म्हणून पीएम बरोबर पीएम. विधान 5 वरून अशा पद्धतीने एक भाग संपला बघा. आता पार्ट 2 मध्ये एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम, तुम्हाला हे दोघं सांगितलेले आहेत. इक्विडिस्टन्स काय दाखवायचंय, लाईन ऑन द बायसेक्टर, तुम्हाला बीडी रे बीडी म्हणजे किरण बीडी हा तुम्हाला बायसेक्टर दाखवायचा आहे बरं का. आता बघा पक्ष साधने सांगतो, आकृती परत दुसरी काढू आपण वाटलं असतं. इकडे काढतो आकृती बघा, ए बी सी आणि हा डी, हा बायसेक्टर दाखवायचा आहे तुम्हाला. इथे एक बिंदू देतो पी, इथून एक लंब टाकतो, इथून एक लंब टाकतो, याला एम म्हणतो, याला एम म्हणतो. तुम्हाला हे सारखं दिलेलं आहे. every point which is line, every point which is equidistant from sides of angle. बाजूपासून मराठीमध्ये कोणाच्या बाजूपासून समदूर असणारा प्रत्येक बिंदू हा कोण दुभाजकावर असतो. साध्य टू प्रूव्ह काय दाखवायचंय, पी हा किरण बीडीवर आहे किंवा पी हा बिंदू किरण बीडीवर आहे. हा याच्यावर दाखवायचा म्हणजेच बीडीला काय दाखवायचा, कोण दुभाजक दाखवायचा. इंग्लिश मध्ये पी लाईज ऑन रे बीडी, पक्ष त्याला काय म्हणतो आपण गिव्हन. बघा बरं गिव्हन मध्ये काय दिलंय, पी इज द पॉइंट, P is any point interior of angle ABC and बरोबर का, P is any point on interior of angle ABC बरोबर आहे का, and PM perpendicular BA, PN perpendicular BC and PM is equal to PN, that is to given. एवढं दिलंय बघा, मराठीत सांगतो बघा. आणि काय दाखवायचंय, that P lies on bisector किंवा रे बीडी इज बायसेक्टर हे दाखवायचं तुम्हाला. मराठीत सांगतो P हा, मराठीत काय लिहायचं बघा तुम्ही, आता मी ओरली सांगतो कसं लिहायचंय. P हा कोन ABC च्या अंतर्भागात आहे, अंतर्भागात आतील बाजूस. PM लंब किरण BA, PM लंब किरण BC आणि PM बरोबर PN हे तुम्हाला दिलंय. साध्य बिंदू P हा किरण BD वर आहे किंवा किरण BD हा लंब दुभाजक दाखवायचा म्हणजे ऑटोमॅटिकली P हा त्या BD वर आहे. सिद्धता प्रूफ नीट पहा. प्रूफ तुमचा तुम्हालाच लिहायचा आहे. दोन त्रिकोण दिसतात का, वर लिहायचं त्रिकोण BAP BMP व BNP मध्ये किंवा इन ट्रायंगल BMP आणि ट्रायंगल BNP. बघा पहिला आकडा, दुसरा आकडा. आता हे लंब दिलेले आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल झाले दोन. ही कॉमन साइड आहे. पहिलं BP कॉन्ग्रंट BP एकरूप BP कॉमन साइड, ज्याला काय म्हणतो आपण सामायिक भुजा, सामायिक बाजू. आणि हे तुम्हाला दिलेलं आहे PM कॉन्ग्रंट PN
पक्ष त्याला गिवन म्हणतो आपण. पीएम एकूण पीएन पक्ष, कॉन्ग्रॅट म्हणजे गिवन. बघा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा हायपोटेनस आहे आणि एक साइड, हायपोटेनस आणि साइड म्हणजे दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅट बाय हायपोटेनस साइड थेरम. प्रॉपर्टी हायपोटेनस साइड प्रॉपर्टी म्हणा ट्रायंगल बीएमपी हायपोटेनस साइड टेस्ट. दोन त्रिकोण एकूण झाले. कर्ण भुजा कसोटी. कळलं का नाही कळलं? आता कर्ण भुजा कसोटी दोन त्रिकोण एकूण झाल्यावर हे संगत कोण होतील? करस्पॉन्डिंग अँगल. चौथा आकडा अँगल एमबीपी आणि एनबीपी दोन अँगल कॉन्ग्रॅट. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रॅट ट्रायंगल कोण? एमबीपी एकरूप कोण एनबीपी एकरूप त्रिकोणाचे संगत कोण? दोन कोण एकरूप. हे दोन कोण एकरूप म्हणजे हा कोण झाला दुभाजक. म्हणून रे बीडी किंवा किरण बीडी हा दुभाजक आहे. विधान 4 वरून रे बीडी इज अ बायसेक्टर फ्रॉम 4 आणि मग म्हणायचं हेन्स पॉइंट पी लाइज ऑन रे बीडी. बिंदू पी हा किरण बीडीवर आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन्ही थेरम जे आहेत किंवा दोन्ही प्रमेय जे आहेत मोठे मोठे प्रमेय होते, दोन दोन भागांचे प्रमेय होते, पूर्णपणे समजावून सांगितले पुस्तकामधून आणि माझ्या व्हिडिओमधून. व्यवस्थित पाहून तुम्ही त्याची सिद्धता पक्ष साध्य गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ लिहायचं आहे. नाउ वी आर गोइंग टू लर्न वन मोर थेरम. प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वालिटी ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वालिटीज ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल असं म्हटले. आधी आपण साइडचा थेरम पाहू. पहा थेरम काय आहे, प्रॉपर्टी काय आहे ते पाहूयात आपण. इफ टू साइड्स, पटपट सांगतो. If two sides of a triangle are unequal, then the angle opposite to the greater side is greater than angle opposite to the smaller side. बाजूंची लहान मोठेपणाच्या कोणाच्या लहान मोठेपणाच्या हे गुणधर्म आहेत. हे गुणधर्म आपण पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे आधी तुम्हाला इंग्लिश मध्ये समजून सांगतो, मग मराठीत सांगतो. आता इफ टू साइड्स ऑफ त्रिकोणाच्या दोन बाजू असमान असतील, त्रिकोणाच्या दोन बाजू असमान असतील तर मोठ्या बाजू समोरील कोण अँगल ऑपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर दॅन. मोठ्या बाजू समोरील कोण हा लहान बाजू समोरील कोणापेक्षा मोठा असतो. मोठ्या बाजू समोर अँगल ऑपोजिट टू द ग्रेटर साइड इज इक्वल ग्रेटर दॅन द अँगल ऑपोजिट टू स्मॉलर साइड. मोठ्या बाजू समोरील कोण
हा लहान बाजूचा कोन कोणापेक्षा मोठा असतो. बघा म्हणजे कसं आहे, हा त्रिकोण एबीसी आहे. सरळ सरळ एसी मोठी आहे का एबी पेक्षा, म्हणजे एसी ही मोठी आहे एबी पेक्षा. एसी ग्रेटर दॅन एबी. त्रिकोण एबीसी मध्ये किंवा इन ट्रायंगल एबीसी एसी ग्रेटर दॅन एबी हे झालं पक्ष. गिव्हन. आता टू प्रूव्ह साध्य. याचा अर्थ सांगतो आता बघा. टू साइड्स आर इक्वल, लहान मोठे आहेत, तेव्हा मोठ्या बाजू समोरील कोण, आता ही मोठी बाजू आहे, लक्ष द्या नीट. मोठ्या बाजू समोरचा कोण आहे आणि हिच्या समोरचा कोण आहे. बघा हिच्या समोरचा हा, या कोणा समोरची बाजू ही, या कोणा समोरची बाजू ही, समोरची फ्रंट ऑफ, कळतंय का, किंवा ऑपोजिट. हिच्या ऑपोजिट कोण आहे, ही समोर, हा कोण आहे. या कोणा समोर बाजू ही आहे, या बाजू समोरचा कोण आहे, या बाजू समोरचा कोण आहे, या कोणा समोरची बाजू ही आहे. साइड ऑपोजिट टू दॅट अँगल ही आहे. अँगल ऑपोजिट टू दॅट साइड हाय. कळतंय का. आता थेरम काय सांगतो, टू साइड्स आर इक्वल देन अँगल ऑपोजिट टू ग्रेटर साइड. ही मोठी बाजू आहे, मोठ्या बाजू समोरचा कोण, अँगल हा ऑपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर दॅन अँगल ऑपोजिट टू स्मॉल साइड. ही लहान बाजू आहे, हिच्या समोरचा कोण ह्या कोणापेक्षा लहान, किंवा मोठ्या बाजू समोर कोण लहान बाजू समोर कोणापेक्षा मोठा असतो. मोठ्या समोरचा मोठा असं लक्षात ठेवायचं. आता कसं ओळखायचं तुम्हाला आयडिया सांगतो बघा. एबी मोठा एसी मोठा एबी की नाही, मला सांगायचं कोणता कोण गैरहजर आहे. एसी बी गैरहजर आहे, म्हणून कोण बी, त्याच्याऐवजी कोण बी आणि एबी सी गैरहजर. आता बघा बरोबर आहे का, चेक करू आपण. बघा बरं का, कोण बी मोठा कोण सी झाला, कोण बी ग्रेटर दॅन सी. एसी बघा ही, याच्या समोरचा कोण बी मोठा आणि एबी बाजू ही, याच्या समोरचा कोण सी. बघा आलं का बरोबर, कळतंय का. असा हा थेरम आहे. दोन बाजू जर समान असतील तर मोठ्या बाजू समोरचा कोण हा लहान बाजू समोर कोणापेक्षा मोठा असतो. आता याचा प्रूफ सांगतो. इथे एक रचना करायची आहे. रचना अशी आहे, कन्स्ट्रक्शन. Take D point on segment AC such that AB congruent AD. बघा, take D point on AC. D हा AC वर असा घ्या की AB congruent, वाटलं तर थोडंसं वाढवूया ना. हा, take D point on AC such that AB congruent AD. मराठीमध्ये बिंदू D किंवा रेख AC वर बिंदू D असा घ्या की AB एकरूप AD होईल. AC वर बिंदू D असा घ्या की दोघे एकरूप. आता सिद्धता, याला आपण प्रूफ म्हणतो. बघा पहिला आकडा, तुम्हाला दोन बाजू एकरूप दिल्या आहेत, आपण AB एकरूप AD किंवा रेख AB कॉन्ग्रुएंट AD कुठे लिहिलं होतं आपण हे, कन्स्ट्रक्शन किंवा याला काय म्हणतो आपण, रचना मराठीमध्ये. मला सांगा, समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरचे कोण सुद्धा एकरूप असतात ना. हे दोन कोण एकरूप होतील की नाही. कोण ADB एकरूप कोण ABB. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. त्याला काही पर्यंत. आता अँगल ADB इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल BDC. म्हणजे कोण ADB, हा जो कोण आहे ना, हा याचा एक ट्रायंगल आहे. ADB हा त्रिकोण BDC चा बाह्य कोन आहे. म्हणून तिसरा आकडा, बाह्य कोनाचा गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. काय माहिती का, बघा हा ट्रायंगल आहे, हा जर एक्सटेरियर अँगल असेल, समजा हा ABC आणि हा D आहे, सो रिमोट इंटेरियर माहिती आहे, याचं मेजर या दोघांच्या बेरजेत असतं. पण प्रॉपर्टीज ऑफ एक्सटेरियर, बाह्य कोनाचा गुणधर्म काय आहे,
हा जो बाह्य कोन आहे हा शेजार सोडून या दोघांपेक्षा मोठा असतो. म्हणजे अँगल ACD ग्रेटर दॅन अँगल A आणि ACD ग्रेटर दॅन अँगल B. ACD हा कोन A पेक्षा व कोन B पेक्षा मोठा असतो. मी आता असं लिहितो बघा ADB ग्रेटर दॅन म्हणजे मोठा अँगल C. बघा म्हणजे हा कोन आहे याच्यापेक्षा मोठा असतो. कोन ADB मोठा कोन C. मी म्हणणार बाह्य कोनाचा गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. चला इथपर्यंत प्रॉपर्टी कळली का? आता ADB म्हणजे सीधा आहे बघा ADB च्या ऐवजी ABD म्हणजे फक्त ADB च्या ऐवजी ABD घेतलं 2 वरून 3 मध्ये टाकलं विधान 2 व 3 वरून. आता बघा बरं ABD म्हणजे हा पण याच्यापेक्षा मोठा आहे. मला सांगा हा जो अर्धा आहे माझ्या हातामधला हा जर याच्यापेक्षा मोठा असेल तर हा असणारच ना. म्हणजे दोघं मिळून तर मोठा होणार याच्यापेक्षा. म्हणून त्याच्यामध्ये मी काय करतो ABD प्लस हा ABD अधिक DBC घेतो. काहीच नाही केलं फक्त याच्यामध्ये आणखी मिळवलं. हा मोठा आहेच आहे याच्यामध्ये आणखी मिळवलं तर मोठाच राहील ना. अँगल ABD प्लस अँगल DBC ग्रेटर दॅन C फ्रॉम 4. आणि दोघांची बेरीज बघा बरं ABD आणि DBC म्हणजे कोण आहे बघा बरं ABC. फ्रॉम 5 अँड फिगर विधान 5 आकृतीवरून. आणि ABC म्हणजे कोण B आहे. आलं का बघा बरं. ठीक आहे एवढेच थेरम घेऊ आपण आज. 3 थेरम घेतले. थांबूया.